हॅलो, द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला इथे नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी इथे चीज पराठा कसा बनवायचा ही रेसिपी मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे। आणि त्यात आपण असा चीज पराठा बनवणार आहोत, तर तो सर्वांनाच आवडतो। आता आपण हा कसा बनवायचा, ह्याला काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला इथे दाखवणारच आहे। ह्या चीज पराठ्याला इथे आपण भाजीला फोडणी न देता इथे अशीच इथे भाजी बनवून स्टफिंगसाठी बनवून घेणार आहोत। इथे आपला पराठा लाटून झाल्यानंतर इथे आपण असं चीज टाकून घ्यायचं। पूर्ण जे आपण बटाट्याचं स्टफिंग इथे पोळीवर लाटलेले आहे पराठ्यावर, तिथे असं पूर्ण आपण इथे लावून घ्यायचं आहे चीज। पूर्ण चीज आपल्या इथे टाकून झालेलं आहे। आज आपण इथे चीज पराठा बनवणार आहोत, त्यासाठी इथे मी तुम्हाला काही साहित्य दाखवते। इथे मी अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली, एक मोठा चमचा भरून इथे कसुरी मेथी घेतलेली आणि एक चमचा भरून इथे धणेपूड पावडर घेतलेली, एक चमचा भरून इथे मी पांढरे तीळ घेतलेले, अर्धा चमचा भरून इथे मी ओवा घेतलेला आहे, अर्धा चमचा भरून इथे मी कलोंजी घेतलेली, चवीनुसार इथे मीठ घेतलेले। इथे तुम्ही बघू शकता एक मोठा बाउल भरून मी इथे गव्हाचं पीठ घेतलेले। इथे सर्व साहित्य मी तुम्हाला दाखवून झालेले। आता आपण हे पीठ छान भिजवून घेणार आहोत थोडं थोडं पाणी टाकून। आणि आपल्या चॅनलवर आधीही आपण पराठे, कटलेट, टिक्की या खूप साऱ्या रेसिपी अपलोड केलेले आहे, त्या तुम्ही बघू शकता। नाश्त्याचे प्रकार पण मी खूप साऱ्या रेसिपी अपलोड केलेले आहे, तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघू शकता। चला आता हे मी कणिक मळून घेते। सर्व साहित्य दाखवलं तेच साहित्य वापरून तुम्ही पराठा बनवून बघा, अतिशय टेस्टी लागतो। हे बघा इथे छान असं हे सर्व मिक्स करून घ्यायचं आधी, त्यानंतर इथे थोडं थोडं पीठ टाकून घेणार आहोत आपण। आणि पाणी पण आपण इथे थोडं थोडं टाकून हे सर्व मळून घ्यायचं आहे। आता पूर्ण पिठाला हे सर्व साहित्य घेतलेले इथे छान असं लावून घेतलेले। आता आपण हे मळून घेऊया। हे बघा इथे आपण छान भिजवून घेतलेलं आहे, घट्ट असं भिजवलेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता असंच घट्ट इथे भिजवून घ्यायचं आहे। आपण एक 10 मिनिटं आता हे छान ठेवून देऊया। इथे पराठे बनवण्यासाठी 2 बटाटे मी इथे उकडून घेतलेले। इथे तुम्ही पावभाजीच्या मॅशरने केले तरी चालेल, काटेरी चमच्याने पण पटकन होतात। हे बघा इथे लगेच होतात, ते एकदम सॉफ्ट आपण इथे शिजवून घ्यायचे। इथे आपला बटाटा छान मस्त असा स्मॅश झालेला आहे। इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। इथे अर्ध्या चमच्यालाही कमी हळद टाकून घेतलेली आहे, अर्धा चमचा इथे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे, अर्धा चमचा आपण जिरे भाजून त्याची पूड करून इथे ॲड केलेली आहे। इथे थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली ती पण इथे ॲड केली। इथे मी थोडासा गरम मसाला ॲड केलेला आहे। आता आपण हे छान इथे मिक्स करून घेणार आहोत। तुम्हाला वाटेल की इथे भाजी फोडणीला का नाही दिली, पण इथे आपण कच्चे बटाटाच इथे त्याच्यामध्ये सर्व मसाले टाकून त्याचाच इथे आपण पराठा बनवणार आहोत। आता पूर्ण हे मी छान मिक्स करून घेणार आहे। इथे आपण हाताने छान हे मिक्स करून घेतलेले आहे। इथे आपली पराठ्याची स्टफिंगची भाजी इथे तयार झालेली आहे। मी इथे फोडणी न देता उकडून बटाटा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये सर्व साहित्य तुम्ही बघितलं ते टाकून मी इथे ही स्टफिंग तयार करून घेतलेले आहे। इथे आता आपण छान हे पीठ पुन्हा एकदा मळून घेणार आहोत। इथे आपण ज्या साईजचा पराठा बनवणार आहोत त्याच साईजचा इथे गोळा घ्यायचा असा। इथे आपण असा हा लाटून घेणार आहोत, त्याला गोल आकार देऊन छान आपण इथे हे लाटून घ्यायचे आहे। इथे आपलं आता लाटून झालेलं आहे। आता आपण काय करायचं, याच्यामध्ये जी भाजी बनवली होती ती भाजी इथे आपण स्टफिंग करून घेणार आहोत। इथे असं भरून घ्यायचं। तुम्हाला जर इथे गोल बनवायचे असेल तर तुम्ही इथे गोल भरून घ्यायचं, चौकोनी बनवणार असेल तर इथे चौकोनी इथे स्टफिंग भरून घ्यायचं। इथे आपला पराठा लाटून झाल्यानंतर इथे आपण असं चीज टाकून घ्यायचं। पूर्ण जे आपण बटाट्याचं स्टफिंग इथे पोळीवर लाटलेलं आहे पराठ्यावर, तिथे असं पूर्ण आपण इथे लावून घ्यायचं आहे। पूर्ण चीज आपल्या इथे टाकून झालेलं आहे।
इथे मी दुसरी पण एक पोळी लाटून घेतलेली, ती याच्यावर अशी ठेवून घ्यायची आपण आणि पूर्ण त्याची किनार आपण इथे प्रेस करायची आणि इथे हलक्या हाताने एक लाटणं फिरून घ्यायचं का पूर्ण आपलं हे स्टफिंग पोळीला लागल्या गेलं पाहिजे। हे बघा इथे असं फिरवून घ्यायचं। पूर्ण प्रेस झाल्यानंतर आपण इथे असं कट करून घ्यायचं आहे। चौकोनी आकाराचं पराठा बनवणार असेल तर इथे असं कट करून घ्यायचं। बटाट्याचं स्टफिंग, चीजचं स्टफिंग भरून इथे आपला पराठा तयार झालेला आहे। इथे मी सर्व पराठे असेच लाटून घेणार आहे। इथे आपण तवा ठेवलेला आहे गॅसवर, थोडंसं इथे तेल किंवा तूप लावून घ्यायचं असं। त्यानंतर इथे सावकाश असा इथे आपण पराठा सोडून घ्यायचा। इथे वर पण थोडंसं तूप लावून आपण घ्यायचं असं। सावकाश याची आपण अशी साइड चेंज करून घ्यायची। हे बघा इथे मस्त असा दिसायला पण छान दिसतोय, तेवढाच तो खायला चविष्ट लागतो। मीडियम गॅसवर आपण ह्याला छान इथे असा भाजून घ्यायचा आहे। इथे या साइडला पण वर असं छान तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला। इथे छान पूर्ण पराठ्याला तूप लावून झालेलं आहे। चीज पराठे तुम्ही मुलांच्या डब्यालाही देऊ शकता, मुलांना तर प्रचंड आवडतात। बघा छान मस्त असं इथे भाजल्या गेलेला आहे, कलर पण छान आलेला आहे। पीठ मळताना ह्याच्यामध्ये जे सर्व साहित्य टाकून घेतलेलं होतं त्याच्यामुळे त्याची चव अफलातून लागते। पूर्ण असा छान प्रेस करत करत आपल्याला इथे खरपूस असा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, त्यामुळे तो तुपात भाजल्यामुळे खायला पण तेवढाच चविष्ट लागतो। इथे मी त्याची पुन्हा साइड इथे चेंज करून घेतलेली आहे। आणि तुम्ही हा पराठा मुलांच्या डब्याला देऊन बघा, मुले पूर्ण डबा खाऊनच घरी येतील। आता आपला छान मस्त भाजून झालेला आहे, आता आपण हा काढून घेऊया। इथे मी दुसरा पण पराठा असा सोडून घेतलेला आहे, सेम तसाच बनवलेला आहे आणि इथे तूप लावून घ्यायचं। तुम्ही नक्की ट्राय करा। इथे मी बटाट्याची भाजी इथे फोडणी पण देऊन घेतलेली नाहीये, अशीच केलेली आहे। इथे आपण उकडून घेतलेल्या बटाट्यामध्येच इथे सर्व साहित्य मी इथे मिक्स करूनच आपण हे पराठा बनवलेले आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागतो आणि मुलांच्या डब्यालाही तुम्ही हे देऊ शकतात। मुलं आवडीने खाऊनच घरी येतील। आणि तुम्हाला जर ही माझी बटाटा चीज स्टफिंग करून केलेला पराठा जर आवडला असेल तर लगेच लाईक करून घ्या आणि चॅनलवर जर नवीन असेल तर पटकन सबस्क्राइब करून घ्या। इथे मी गव्हाच्या पिठाचे बनवलेले पराठे, बरेच जण काय करतात मैदा यूज करतात, आणि तुम्ही असे पराठे बनवून बघा। अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। आता इथे मी सर्व पराठे असेच बनवून घेणार आहे। बनवणार ना तुम्ही असे टेस्टी पराठा, आणि पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय।